राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारात तालुकाभरातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळा महाविद्यालयात शिकण्यासाठी बसने चोपडा बस स्थानक येथे ये-जा करीत असल्याने सकाळी 11 ते 1 व संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत विद्यार्थी-विद्यार्थिनीसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। नेमके याच वेळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय फेऱ्या असल्याने कोणतीही बस आल्यावर सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी हे बसच्या मागे धावतात व बसमध्ये अति उत्साहीपणाने जागा सांभाळण्यासाठी प्रवासी दरवाजा खिडकीतून सोडून तारेवरची जीवघेणी कसरत करतात। यात भविष्यात दुर्दैवी घटना घडू शकते। नेहमी दुपारी व संध्याकाळी जास्त गर्दी राहत असल्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरटे त्यांचे ध्येय साध्य करत असतात। चोपडा बस स्थानक येथे चोरीचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात वाढले आहे, तरी चोपडा बस स्थानकात 2 पोलीस कर्मचारी नेमणे फार गरजेचे आहे। तसेच शाळेतील शिक्षकांनी देखील उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना प्रबोधन केले तर कोणतीही दुर्दैवी घटना घडणार नाही। गेल्या वर्षी रायता सातारा येथे गाडी मागे घेताना शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता, म्हणून रायता सातारा सारखी घटना घडू नये यासाठी आगार व्यवस्थापक पाटील यांनी शालेय व्यवस्थापक यांची मीटिंग घेऊन देखील कोणतेही शिक्षक बस डेपोमध्ये हजर राहत नाही याविषयी पाटील यांनी खंत व्यक्त केली। यावर जर शालेय संस्था चालकांनी लक्ष केंद्रित केलं नाही तर यानंतर मोठा अपघात होण्याची शक्यता पाटील यांनी वर्तवली आहे। चोरीचे प्रमाण जास्त वाढल्या कारणास्तव पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनने देखील 2 कर्मचारी नेहमी बसस्थानकात नेमावेत असे देखील लोकनायक प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। सर, आपल्या बस स्थानकात जे चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे इथं आपल्या इथं पोलीसवाले अवेलेबल नसता का? बऱ्याचदा उपलब्ध नसतात। त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला पत्रव्यवहारही केलेला आहे। त्याप्रमाणे संध्याकाळी 5 ते 6 आणि दुपारी 1 ते 2 खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी असते। त्यासाठी मी सर्व संस्था चालकांना एक शिक्षक नेमण्याविषयी आवाहन केलेले आहे, परंतु अजून त्या आव्हानाला काही प्रतिसाद मिळालेला नाही। चोरीचे प्रमाण बी खूप वाढलेलं आहे सर। यामुळे गर्दीमुळे होतं का कशामुळे होतं सर? हे गर्दी पण खूप असते आणि पोलिसांनी इथं थांबलं पाहिजे। आम्ही जेवढं शक्य तेवढे आमचे CCTV कॅमेरे चालू करून घेतलेले आहेत आणि गरज पडली काही चोरीची घटना घडली तर पोलिसांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांना CCTV फुटेजसुद्धा उपलब्ध करून देतो। शालेय विद्यार्थी जास्त गर्दी करतात सर, याबद्दल आपण शिक्षकांना काय सांगू इच्छिता? मी मागच्या 15 ऑगस्टला सर्व शिक्षक प्रतिनिधींची बैठक घेतली होती। वाई तालुका सातारा येथे एक चिमुरडी बसच्या चाकाखाली येऊन मृत पावली होती। त्यानंतर आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी सर्व शाळेच्या प्रतिनिधींना बोलवलं होतं आणि त्यांना त्याबाबत आवाहन केलं होतं आणि त्यांना पालकांना जागृत करण्याविषयी सुद्धा सूचना केल्या होत्या की बा आपण मिटिंगा घ्या आणि पालकांना त्याबाबत जागरूक करा। याच्यात काय होईल, तो विद्यार्थी-विद्यार्थिनी अनावधानाने जर काही घटना घडली तर त्याचा खूप मोठा त्रास आम्हाला त्या चालकाला होत असतो। तर माझं परत तुमच्या माध्यमातून एक आव्हान असेल सर्व संस्था चालकांना किंवा त्यांनी अल्टरनेट डे एक शिक्षक या दुपारी 1 ते 2च्या दरम्यान आणि संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान ठेवावा, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना त्या शिक्षकांचा धाक राहील आणि ते गाडीच्या मागे पडणार नाही। लोकनायक न्यूज।